पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या या भागात मी मधुरा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्हाला माहिती आहे का, कपूर घराण्यातील एका अभिनेत्याचा मित्र त्याला नेहमी चिडवायचा की मी नसतो ना तर तुला डाकूच्या भूमिका मिळाल्या असत्या. त्याचं झालं असं की हा अभिनेता आणि त्याचा मित्र एकदा शाळेत मागच्या बेंचवर बसून गप्पा मारत होते. हे बघून त्यांच्या शिक्षकांना राग आला आणि त्यांनी त्या दोघांच्या दिशेने एक डस्टर फेकून मारलं. पण अभिनेत्याच्या मित्राने प्रसंगावधान राखून ते डस्टर अगदी त्यांच्या चेहऱ्याजवळ पकडलं आणि त्यामुळे नंतर कधीही ते भेटले की तो मित्र त्या अभिनेत्याला चिडवायचा की त्या दिवशी जर का मी नसतो ना तर तुला चित्रपटात डाकूच्याच भूमिका मिळाल्या असत्या. पण भविष्यात आपल्या अभिनयाने आणि सुंदर दिसण्याने रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातले ताईत झालेले हे अभिनेते होते शशी कपूर. 18 मार्च 1938 रोजी कलकत्त्यामध्ये शशी कपूर यांचा जन्म झाला. त्यांचं खरं नाव होतं बलबीर राज कपूर. अभिनयाचा वारसा त्यांना त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर यांच्याकडूनच मिळाला. तसंच त्यांचे दोन्ही मोठे भाऊ राज कपूर आणि शम्मी कपूर यांनी सुद्धा हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं नाव कमावलं होतं. अभिनयाचा वारसा मिळाल्यामुळे लहान असतानाच 1948 साली प्रदर्शित झालेल्या आग या चित्रपटातून बालकलाकार म्हणून त्यांनी सिने जगतात पदार्पण केलं. आवारा, संग्राम, समधी, दानापानी अशा अनेक चित्रपटात त्यांनी बालकलाकाराच्या भूमिका साकारल्या. त्यांच्या वडिलांच्या पृथ्वी थिएटरच्या नाटकांमध्ये सुद्धा त्यांनी अभिनयाला सुरुवात केली होती. हिंदी चित्रपटात अभिनयाला सुरुवात करण्याआधी त्यांनी सहाय्यक दिग्दर्शकाचं काम सुद्धा केलं होतं. यश चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि 1961 साली प्रदर्शित झालेल्या धर्मपुत्र या चित्रपटात शशी कपूर यांनी पहिल्यांदा प्रमुख भूमिका साकारली. यानंतर जब जब फूल खिले, वक्त, दीवार, सत्यम शिवम सुंदरम, नमक हलाल, कभी कभी, शर्मिली, चोर मचाए शोर, आग गले लग जा, जुनून, न्यू दिल्ली टाइम्स, कलयुग अशा अनेक गाजलेल्या चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या. शशी कपूर यांच्यावर चित्रित झालेली लिखे जो खत तुझे, खिलते हे गुल यहाँ, तुम बिन जाऊं कहाँ, वादा करो नहीं छोड़ोगे, तेरा मुझसे है पहले का नाता कोई, कह दूं तुम्हें, ले जाएंगे, एक रास्ता है जिंदगी अशी काही गाणी आजही रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. शशी कपूर यांनी अनेक इंग्रजी भाषेतील चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलं. द हाऊस होल्डर, शेक्सपियर वल्लाह, हिट अँड डस्ट, द डिसिवर्स, साईड स्ट्रीट्स ही त्यांनी अभिनय केलेल्या काही इंग्रजी चित्रपटांची नावं आहेत. आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीत शर्मिला टागोर, राखी गुलजार, झीनत अमान, हेमा मालिनी, संजीव कुमार, सुनील दत्त, पियर्स ब्रोस्नन, जुली क्रिस्ती अशा अनेक नामवंत कलाकारांबरोबर त्यांनी काम केलं. 70-80च्या दशकांमध्ये अमिताभ बच्चन आणि शशी कपूर या जोडीने अनेक हिट चित्रपट सुद्धा दिलेत. त्रिशूल, सुहाग, सिलसिला, शान अशा चित्रपटांमधील त्यांची ही जोडी प्रेक्षकांमध्ये फारच लोकप्रिय ठरली. शशी कपूर यांनी आपल्या 5 दशकांच्या कारकिर्दीत 150पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं. अभिनयाबरोबरच त्यांनी निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून सुद्धा काम केलं. 1956 साली कलकत्त्यामध्येच शशी कपूर यांची जेनिफर केंडल यांच्याशी ओळख झाली आणि ज्याचं पुढे प्रेमात रूपांतर होऊन त्यांनी लग्न केलं. जेनिफर केंडल ह्या सुद्धा एक उत्तम अभिनेत्री होत्या. कुणाल, करण आणि संजना या त्यांच्या तिन्ही मुलांनी सुद्धा काही चित्रपटांमध्ये अभिनय केलेला आहे. शशी कपूर यांचे वडील पृथ्वीराज यांची अशी इच्छा होती की त्यांच्या नाटकाचे प्रयोग होण्यासाठी एखादी कायमस्वरूपी जागा असावी. पण त्यांची ही इच्छा पूर्ण होण्याआधीच ते हे जग सोडून निघून गेले. मग शशी कपूर आणि जेनिफर यांनी त्यांची इच्छा पूर्ण करण्याचं ठरवलं आणि 1978 साली मुंबईमध्ये पृथ्वी थिएटरची स्थापना केली. आजही वेगवेगळ्या भाषातील नाटकांचे प्रयोग इकडे होतात. सत्यम शिवम सुंदरमच्या चित्रीकरणासाठी राज कपूर यांनी शशी यांच्या काही तारखा घेतलेल्या होत्या. तसेच त्यांनी इतर निर्मात्यांना सुद्धा तारखा दिल्या होत्या. यामुळे त्या पूर्ण दिवसभर त्यांचा चित्रीकरणातच वेळ जायचा. अशा वेळेला ते आपल्या गाडीतच झोपत असत. एवढं असून सुद्धा शशी कपूर यांना कुठल्याही चित्रीकरणासाठी उशीर होत नसे. यावरूनच त्यांची आपल्या कामाबद्दल असलेली निष्ठा दिसून येते. शशी कपूर यांना 1976 साली प्रदर्शित झालेल्या दीवार या चित्रपटातील भूमिकेसाठी फिल्मफेअर अवॉर्ड्सचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता
तर 1986 साली प्रदर्शित झालेल्या न्यू दिल्ली टाइम्स चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. चित्रपट तसंच अभिनय क्षेत्रातील योगदानासाठी शशी कपूर यांना भारत सरकारकडून 2011 साली पद्मभूषण आणि 2014 साली प्रतिष्ठित अशा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. 4 डिसेंबर 2017 रोजी प्रदीर्घ आजाराने शशी कपूर यांचं निधन झालं. आज जरी ते आपल्यात नसले तरी त्यांनी साकारलेल्या भूमिका, त्यांनी निर्मिती केलेले चित्रपट आणि पृथ्वी थिएटर या सगळ्यामधून ते कायम रसिक प्रेक्षकांच्या स्मरणात राहतील. तुम्हाला त्यांची कुठली भूमिका आवडते आम्हाला नक्की कळवा.